हा सत्संग संत रामपालजी महाराजांचा असून मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेला आहे. और ज्ञान सब ज्ञान डी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब कायम करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. गुण तीनों की भक्ति में ये भरम पड़ो संसारी, कहे कबीर निज नाम बिना कैसे उतरो पार. तीन देव की जो करते भक्ति उनकी कभू ना होवे मुक्ति. त्यावेळी हे कुनीन सारखे कडू वाटले होते परमात्म्याचे हे सत्याचे बोल, कारण की आपण अज्ञानाने ओतप्रोत होतो. फुल ओव्हरफ्लो झाले होते अज्ञान आपल्यामध्ये. आता ते सेट करण्यासाठी किती पुरावे द्यावे लागत आहेत. आता वाचा पवित्र श्रीमद भगवद्गीता. तुम्हाला आता एकदम एक एक भाग लक्षात येईल. हे बघा, श्रीमद भगवद्गीता हे जयदयाल गोयंदका यांचे अनुवादक आहेत. आणि आता आपण परत येऊया अध्याय 7व्यावर. हा अध्याय नंबर 7 आणि हा श्लोक नंबर 12. आता आपण सुरुवातीपासून वाचूया थोडेसे, कारण की हे खूपच अनमोल ज्ञान आहे. हे बघा, हा 7मो अध्याय आहे. इथे बघा, हे पार्थ, अनन्य प्रेमाने माझ्यात आसक्त तसेच अनन्य भावाने मला परायण होऊन योगामध्ये मग्न तू, ज्याप्रमाणे संपूर्ण विभूती तसेच बल ऐश्वर्य अशा गुणांनी युक्त सर्वात आत्मरूप मला संशयरहित जाणशील ते ऐक. आणि दुसऱ्या मंत्रात, पहिले ऐकले आता दुसरे, मी तुझ्यासाठी या विज्ञानसहित तत्वज्ञानाला संपूर्ण सांगेन. तत्वज्ञान नाही आहे हे, या ज्ञानाला संपूर्ण म्हणेन. आणि जे जाणल्यावर संसारात अजून काहीही जाणण्यायोग्य शिल्लक राहत नाही. अरे कमालच केली. यात काय म्हटलं आहे. आता तिसऱ्यामध्ये काय म्हटलं, दुसरा आपण वाचला. हजारो मनुष्यांमधून कोणी एखादा माझ्या प्राप्तीसाठी प्रयत्न करतो, म्हणजे भगवान प्राप्तीसाठी हजारोंमधून कोणी एक प्रयत्न करतो. आणि प्रयत्न करणाऱ्या योगींमध्येही कोणी एक मला शरण येऊन मला भजतो. आणि हा काय म्हणतोय, नाहीतर कोणी विष्णूला, कोणी ब्रह्माला, माहिती नाही कुठल्या इतर देवतांना पूजतो. तत्वतः अर्थात यथार्थ रूपात जाणतो. कोणी एकच मला जाणतो. चौथ्यामध्ये म्हटलंय की पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश, मन, बुद्धी आणि अहंकार देखील अशा प्रकारे हे 8 प्रकारे विभागलेली माझी प्रकृती आहे. हे 8 प्रकारचे भेद असलेली तर अपरा अर्थात माझी अचेतन प्रकृती आहे. आणि हे महाबाहो, ज्यामुळे दुसरीला संपूर्ण जगत जिच्यामध्ये धारण केले जाते, माझ्या जीवरूपा परा अर्थात चेतन प्रकृती जाण. आता इथे बघा 2 प्रकृती सांगितल्या याने. एक प्रकृती तर ही आहे, हे सारे प्रकार जे पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश, मन, बुद्धी आणि अहंकार हे तर आहेत 8 प्रकारांनी युक्त. ही तर आहे अचेतन प्रकृती. ही तर अचेतन प्रकृती आणि यापेक्षा वेगळी ती दुर्गा आहे. हा दुर्गेकडे संकेत आहे. जसे पुण्यात्म्यांनो, जसे तुम्ही श्रीमद देवी भागवतमध्ये वाचलेत की प्रकृती दुर्गेला म्हणतात. एक तर अचेतन प्रकृती आहे आणि दुसरी जी आहे ती प्रकृती दुर्गेला म्हणत आहेत. हे बघा, हे 123 पानावर श्रीमद देवी भागवत पुन्हा दाखवतो तुम्हाला. हे आहे श्रीमद देवी भागवत, गीता प्रेस गोरखपूरहून प्रकाशित. तिथूनच
संक्षिप्त देवी भागवत आणि 3रा स्कंध 123 पानावर जो तुम्हाला आधी दाखवला होता त्यातच अजून थोडंसं हे बघूया. आता भगवान विष्णू म्हणत आहेत की तू शुद्ध स्वरूप आहेस. हा सर्व संसार तुझ्यामुळे उत्पन्न झाला आहे. दुर्गेला म्हणत आहेत, मी ब्रह्मा आणि शंकर तुझ्याच कृपेने अस्तित्वात आहोत. आमचा जन्म आणि मृत्यू होतो. आविर्भाव म्हणजे जन्म, तिरोभाव म्हणजे मृत्यू. केवळ तूच नित्य आहेस. जगत जननी आहेस आणि प्रकृती आणि सनातनी देवी आहेस. प्रकृती दुर्गेला म्हणतात. आता येईल का मी हा प्रकृती शब्द गीतेमध्ये तुमच्या अजून दाखवतो थोडंसं. आता पुण्यात्म्यांनो, तुमच्यासमोर ढीगभर पुरावे गोळा करून एकत्र करून दाखवले तेव्हा हे मन स्वीकार करेल, अज्ञान दूर करेल आणि ज्ञान ग्रहण करेल. आता तुम्हाला दाखवतो श्री शिवपुराणमध्ये जे हे दुर्गा या तिघांची माता आहे, या ब्रह्मा विष्णू महेशची, आणि हा सदा शिवरूपी काळ आहे. काळरूपी ब्रह्म हा आहे यांचा पिता. बघा, श्री शिवपुराण गीता प्रेस गोरखपूरहून प्रकाशित, केवळ हिंदीमध्ये. आता याचे आम्ही तुम्हाला, हे गीता प्रेस गोरखपूरहून प्रकाशित आहे. यात ब्रह्माजी सांगत आहेत आपला पुत्र नारदाला. हे संक्षिप्त शिवपुराण पान 98 खालून आपला पुत्र नारदाचे हे बोलणे ऐकून लोकपितामह ब्रह्मा तिथे अशा प्रकारे म्हणाले. हे 99 पानावर आहे आणि हा रुद्र संहितेचा 6वा अध्याय आहे. ब्रह्माजी म्हणाले, ब्रह्मण देव शिरोमणी, तुम्ही सदा समस्त जगताच्या कल्याणाप्रती झटत असता. तुम्ही लोकांच्या हितार्थ ही एक खूप मोठी उत्तम गोष्ट विचारली आहे. हे सगळे सांगत असताना की सृष्टीची रचना कोणी केली आहे इथे येऊया. ज्या परब्रह्मविषयी ज्ञान आणि अज्ञानांनी पूर्ण युक्त्यांद्वारे अशा प्रकारे उपाय केले जातात, त्यामध्ये काही काळानंतर काही वेळाने दुसऱ्याची इच्छा व्यक्त केली. त्याच्या मनात एकातून अनेक होण्याचा संकल्प निर्माण झाला. तेव्हा त्या निराकार परमात्म्याने आपल्या लीलाशक्तीद्वारे स्वतःसाठी एका मूर्तीची कल्पना केली. आणि जो मूर्तीरहित परब्रह्म आहे त्याची मूर्ती कोण आहे? हे 100 पान वाचत होतो आपण. 100व्या पानावर भगवान सदाशिव आहे. हा काळ आहे सदाशिव. अर्वाचीन आणि प्राचीन विद्वान त्यांनाच ईश्वर म्हणतात. त्यावेळी एकाकी राहून स्वेच्छेनुसार विहार करणाऱ्या त्या सदाशिवाने आपल्या विग्रहाने आपल्या शरीरातून स्वतःच एक स्वरूपभूता शक्तीची निर्मिती केली, जी स्वतःच्या श्रीअंगातून कधीही विलग होणार नव्हती. त्या पराशक्तीला प्रधान प्रकृती प्रकृती देखील म्हणतात. त्या दुर्गेला गुणवती माया बुद्धितत्वाची जननी आणि विकाररहित म्हटलं गेलं आहे. त्या शक्तीला अंबिका म्हटलं गेलं आहे. तिलाच प्रकृती दुसऱ्यांदा परत म्हटलं गेलं आहे. प्रकृती सर्वेश्वरी आणि त्रिदेव जननी नित्या आणि मूल कारण देखील म्हणतात. सदाशिवाकडून प्रकट केलेल्या त्या प्रकृतीच्या 8 भुजा आहेत. तर प्रकृती दुर्गेला म्हणतात. हे अगदी स्पष्ट झालं. हे जे सदाशिव आहेत त्यांना परमपुरुष शिवशंभू आणि महेश्वर म्हणतात. 101 पानावर आपण जाऊया. रुद्र संहिता आहे. गीता प्रेस गोरखपूरहून प्रकाशित आहे. त्याने आपल्या सर्व अंगभर भस्म फासलेले असते. त्या काळरूपी ब्रह्मने एकाच वेळी, हा काळरूपी ब्रह्म आहे. हा काळरूपी ब्रह्म हा काळ आहे. काळरूपी ब्रह्मने एकाच वेळी शक्तीच्या बरोबर शिवलोक नामक क्षेत्र निर्माण केले. आता मला काय सांगायचे तुम्हाला, हे प्रिय आणि प्रियतम रूप शक्ती आणि शिवा हे पतिपत्नीच्या रूपात तिथे काशीत राहत असत. देवर्षे एके दिवशी त्या आनंदवनात विहार करत असताना शिवा आणि शिवाच्या मनात असे आले की एखाद्या दुसऱ्या पुरुषाची सृष्टी देखील निर्माण केली पाहिजे, ज्याच्याकडे या सृष्टी संचालनाचे महान कार्य सोपवून आपण दोघे केवळ काशीमध्ये राहून इच्छेप्रमाणे फिरू शकू आणि निर्वाण धारण करू. असा विचार करून, निश्चय करून, शक्तीसहित सर्वव्यापी परमेश्वर शिवने आपल्या वामभागाच्या 10व्या अंगावर अमृत चोळले. म्हणजे दुर्गेसोबत पतिपत्नी व्यवहार केला, ज्यामुळे तिथे एका पुत्राची उत्पत्ती झाली. तिथे एक पुरुष प्रकट झाला. त्याचे नाव काय ठेवले? हे 102 पानावर आहे. ही रुद्र संहिता. शिव म्हणाले, वत्सा, व्यापक असल्यामुळे तुझे विष्णू हे नाव प्रसिद्ध झाले. म्हणजे विष्णू आणि ब्रह्मा हे शिव याचे पुत्र आहेत. हा काळरूपी ब्रह्म दुर्गा याची पत्नी आहे. आणि मग हा इथे 6वा अध्याय संपला, हा रुद्रसंहितेचा. आणि 7व्यामध्ये भगवान ब्रह्माजी म्हणतात, देवर्षे तत्पश्चात कल्याणकारी त्या सांब सदाशिवने पूर्ववत प्रयत्न करून मला आपल्या उजव्या अंगातून प्रकट केले. ज्याप्रमाणे
विष्णूला केले होते तसे मला केले, बेशुद्ध केले मला. पुण्यात्म्यांनो, हे स्पष्ट झाले की दुर्गेला प्रकृती म्हणतात. एक भक्त येतो ग्वाल्हेरवरून आणि मोठा वैद्य आहे. तो वैद्याचं काम देखील करतो आणि चांगला एजेड माणूस, समजदार, बुद्धिमान दिसत होता. 3 वर्षांपासून नाम घेऊन ठेवलंय आणि एवढे पुरावे दास देत असतो. परंतु अनेक वेळा असे होते की अनुपस्थिती देखील याचं एक कारण होतं की आपण संपूर्ण ज्ञान ग्रहण करत नाही. तर तो म्हणाला एक दिवस, 2 वर्ष नाम घेऊन ठेवलं होतं, त्यानंतर म्हणतो की तुम्ही चुकीचं सांगत आहात. एक पत्र पाठवून म्हणतो की तुम्ही चुकीचं सांगत आहात. दुर्गेला प्रकृती नाही म्हणत, मी नाही मानत. मी म्हणालो की अरे नाही मानत तर मग इथे येत नको जाऊस. जर तुझा विश्वास नाही या दासावर तर मग इथे येण्याचा काय उपयोग. तेव्हा मग आम्ही त्याला मनाई केली इथे यायला. आणि मग त्याने परत दुसऱ्यांदा वाचलं सखोलपणे. कोणी त्याला सांगितलं तुम्ही चुकीचे म्हणत आहात, नीट वाचा, पुरावे दिलेत, लिहिलंयस. त्याने परत वाचले दुसऱ्यांदा. मग परत आला, आपली चूक स्वीकारली आणि म्हणाला की चूक झाली होती माझी आणि मी लक्ष देऊन ऐकलं नव्हतं, वाचलं नव्हतं. माझा तर पूर्वीचा विचारच डोक्यात होता आणि तोच पुढे येऊन अडवत होता. पुण्यात्म्यांनो, एवढे पुरावे देतो दास तरीही अज्ञान पुसलं जात नाही. कमालीची गोष्ट आहे. एवढे कुटून कुटून भरलंय आपल्यामध्ये, हे अज्ञान भरलंय, हजारो वर्षांपासून भरलंय. आता आपण वाचूया ही गीता. प्रकृती दुर्गेला म्हणतात आणि 14व्या अध्यायात गीतेच्या 3, 4, 5 श्लोकात हा स्पष्ट म्हणतोय गीता ज्ञानदाता की ही प्रकृती म्हणजेच दुर्गा तर माझी पत्नी आहे, सर्व जीवांची माता आहे आणि मी सर्वांचा पिता आहे. हिच्या उदरात मी बीज प्रस्थापित करतो, हिच्या गर्भात, तेव्हा सर्व जीवांची उत्पत्ती होते. आणि याच प्रकृतीतून जन्माला आलेले 3ही गुण, रजगुण, ब्रह्मा, सद्गुण, विष्णू, तमगुण, शिवजी, हे सर्व जीवांना कर्मांच्या आधारे इथे बंधनात बांधून ठेवतात. आणि परमात्मा म्हणतात हा खोटे बोलतोय, हा ब्रह्मा, विष्णू, महेश यांना दोषी ठरवत आहे. नाही, काय सांगतात? ब्रह्मा विष्णू म्हणतात ब्रह्मा, विष्णु, महेश्वर, माया और धर्मराया कहिए, इन 500 में परमपंच बनाया, वाणी हमरी लहिए. परमात्मा म्हणतात ब्रह्मा, विष्णू, महेश, माया आणि धर्मराया म्हणतात. धर्मराज म्हणतात या काळाला, धर्मराया सुद्धा म्हणतात. आणि या 5 या 5 जणांनी मिळून हा प्रपंच करून ठेवलाय. वाणी आमची घ्या, फक्त ब्रह्मा, विष्णू, महेश दोषी नाहीयेत. आता आपण येऊया आपल्या त्याच कॉन्सेप्टच्या त्याच पॉईंटवर की हे बघा, हा काय म्हणत आहे की हे असं ज्ञान ऐकवतो अर्जुन, हे ऐकल्यानंतर मग काहीच जाणणं शिल्लक उरणार नाही. आणि हे भक्त माझी भक्ती अवश्य करतात. हजारांमध्ये एखादा कोणीतरी माझी भक्ती करतो, पण त्यांच्यापैकी कोणी एखादाच मला ओळखू शकत आहे. मी कोण आहे मला हे ओळखू शकत नाहीयेत. आणि मग बघा श्रीमद भगवद्गीता. हे बघा, आता आपण परत येऊया याच्या 7व्या स्कंधात आणि याच्यात स्पष्ट लिहिलंय. गीतेच्या अध्याय नंबर 7च्या श्लोक नंबर 4, 5 मध्ये एकत्रित केलेत की माझ्या 2 प्रकारच्या प्रकृती आहेत. एक तर जड प्रकृती, ही जड प्रकृती, आणि याहून दुसरी जी आहे ती म्हणजे जीवरूपा, म्हणजे ही प्रकृती दुर्गा आहे माझी. आणि 14व्या अध्यायाच्या पुण्यात्म्यांनो, थोड्या कॉन्सेप्ट क्लिअर व्हायला पाहिजेत, कारण की परत परत मिळत नाही असा वेळ, जी आज कृपा केली आहे भगवानांनी. हा 3, 4, 5 मध्ये हे बघा, अध्याय नंबर 14 श्रीमद भगवद्गीता. आणि इथे बघा 3रा श्लोक. हे अर्जुना, माझी महद ब्रह्मरूप मूळ प्रकृती सर्व भूतांची म्हणजे प्राण्यांची योनी आहे, अर्थात गर्भाधान स्थान आहे, आणि मी सर्वांचा पिता आहे. मी त्या योनीमध्ये गर्भ प्रस्थापित करतो, गर्भम दधामी. त्याच्या संयोगाने यांनी काहीतरी स्वतःचेच रचले. सर्व भूतांची उत्पत्ती म्हणजे प्राण्यांची उत्पत्ती होत असते. 4 मध्ये काय म्हटले? हे अर्जुना, नाना प्रकारच्या शरीरांमध्ये, योनीमध्ये, अर्थात जे काही मूर्ती अर्थात शरीरधारी प्राणी उत्पन्न होतात, प्रकृती तर त्या सर्वांची माता आहे, गर्भधारण करणारी माता, आणि मी बीज प्रस्थापित करणारा पिता आहे. 5व्यामध्ये काय म्हटलंय? हे अर्जुन, सत्गुण, रजगुण आणि तमगुण हे प्रकृतीमधून उत्पन्न, दुर्गेतून उत्पन्न प्रकृती संभवा
रजगुण ब्रह्मा, सद्गुण विष्णू, तमगुण शिवजी, दुर्गेपासून उत्पन्न तीनही गुण अविनाशी जीवात्म्यांना शरीरामध्ये बांधून ठेवतात. हे म्हणत आहेत की हे रोखत आहेत तिघे, ब्रह्मा विष्णू महेश कर्मानुसार. आणि परमात्मा म्हणतात नाही, या पाचही जणांनी मिळून प्रपंच मांडून ठेवलाय, माझे सांगणे ऐका, यांचे म्हणणे ऐकू नका. आता परमात्मा म्हणत आहेत की या 5 जणांनी मिळून ब्रह्मा विष्णू महेश, माया, दुर्गा आणि हा काळ म्हणतात की या 5 जणांनी मिळून हा प्रपंच मांडून ठेवलाय. ही वाणी आहे माझी, आमच्या या ज्ञानाला सखोलपणाने जाणा. आपण परत येऊया आता 7व्या अध्यायाकडे. आता हा काय म्हणत आहे बघा. आपण अध्याय नंबर 7 वाचत आहोत. आता आपण पुन्हा अध्याय नंबर 7 वर येऊया. अध्याय नंबर 7चे आता मी तुम्हाला वाचून दाखवतो. हा 10वा. हे अर्जुन, 7व्यातला 10वा श्लोक. सर्व भूतांमधील सनातन बीज मला जाण, मी बुद्धिमानांची बुद्धी आणि तेजस्वींचे तेज आहे. आणि इथे बघा 11व्यामध्ये, हे भारत श्रेष्ठ, मी बलवानांचे बल आणि सामर्थ्य आहे. आता पुण्यात्म्यांनो थोडीशी हिंट द्यावी लागेल मला इथे. आता हे कसे आहे म्हणतात की बुद्धिमानांची बुद्धी माझ्या हातात आहे, सर्व जीवांचा रिमोट माझ्याकडे आहे आणि बलवानांची शक्ती माझ्या हातात आहे. जसे ज्यावेळी सीतेचे अपहरण केले रावणाने, नालायकाने, तेव्हा भगवान राम शोक करत होते, रडत होते, डोके आपटत होते. वरून शिव आणि पार्वती बघत होते. भगवान शंकरांनी आपले मोठे भाऊ विष्णूंना प्रणाम केला. पार्वती विचारू लागली की तुम्ही कोणाला प्रणाम करत आहात. ते म्हणाले की हे भगवान विष्णू आहेत. की कोण? हे समोर. का रडते ही व्यक्ती? भगवान असू शकतो जो रडत आहे, मी याची परीक्षा घेणार आहे. भगवान शिव म्हणाले की परीक्षा घेऊ नकोस. परंतु मागून हळूच ती निघून गेली सीतेचे रूप घेऊन. तर तिथे श्री रामचंद्रांनी त्या सीतेच्या रूपात उभ्या असलेल्या पार्वतीला ओळखले. हे दक्षपुत्री माया भगवान शंकरांना कुठे सोडून आली? तेव्हा ती खजील झाली, म्हणाली की तुम्ही खरंच भगवान आहात. भगवान शिव तुम्हाला म्हणूनच प्रणाम करत होते. आता पुण्यात्म्यांनो, श्री रामचंद्रांना स्वतःच्या पत्नीचा तर पत्ता नव्हता की कोण कुठे घेऊन गेले. असे शोधत फिरत होते जणू गाय शोधतायत कोणाची. कोणी इकडे गेला, कोणी तिकडे गेला, कोणी तिकडे गेला. आणि हिला ओळखले. वा वा, पार्वतीला ओळखले. बुद्धी ऑन केली काळाने. म्हणतो की बुद्धिमानांची बुद्धी माझ्या हातात आहे, वाटेल तेव्हा ऑन करेन किंवा ऑफ करेन. मग ऑफ केली. परत तसेच आता जसे अर्जुनाला युद्धाच्या वेळी बळ दिले, त्या काळाने 1 मारला तर 20 मरत होते. आणि तोच अर्जुन, तेच गांडीव धनुष्य त्याच्या हातात होते. आणि जेव्हा श्रीकृष्णाचा मृत्यू झाला होता, संपूर्ण यादव कुळाचा विनाश झाला होता, आपापसात लढून मेले होते. आणि शिल्लक राहिल्या होत्या ज्या त्यांच्या पत्नी त्यांना घेऊन येत होता. रस्त्यात भिल्लांनी पकडले. ते धनुष्य उचलता आले नाही त्याला, चालवायची तर गोष्टच लांब. आणि घेरून लाथा घातल्या, शोधून घेऊन गेले सर्व महिलांना आणि दागिने देखील लुटले. तेव्हा रडत होता उभ्या उभ्या तो अर्जुन की हा कृष्ण तर मोठा कपटी होता, याने खूपच धोका केला आमच्यासोबत. जेव्हा माझ्याकडून अनर्थ करवायचा होता, विनाशच करवायचा होता, तेव्हा मला ताकद दिली. आणि आता तेच धनुष्य, तोच अर्जुन आहे. आज मी इथे उभ्या उभ्या मार खात आहे, माझ्याकडून धनुष्य चालत देखील नाहीये, मी थरथरत आहे. आता परमात्मा म्हणतात की तुम्हाला याबद्दल माहिती नाहीये, ही कुठून वीज कोसळली आहे. तू श्रीकृष्णाला दूषण लावत आहेस. ही श्रीकृष्णाची भूमिका नाही, हे तर त्या काळाच्या हातात रिमोट आहे. म्हणतो बलवानांचे बल मीच आहे, वाटेल तेव्हा देतो, जेव्हा वाटेल तेव्हा परत घेतलं, हिसकावलं आणि तो मार खात उभे आहे. याने उत्मात केलं आहे इथे. परमात्मा म्हणत आहेत. आता परमात्म्यांच्या त्या प्रकाशात दिसत आहे आपण काय वाचत होतो, हा काय म्हणत होता, काय करत आहे, हे करत कोण आहे आणि आपण दोषी कोणाला मानत होतो. आता बघा 7व्या अध्यायाच्या 12व्या श्लोकात हे 3ही गुण तुम्ही समजून घेतलेत, ही कॉन्सेप्ट क्लिअर झाली. हा 7वा अध्याय आहे. रजगुण ब्रह्मा आहे, सद्गुण विष्णू, तमगुण शिवजी. 12वा श्लोक. अजूनही जे सद्गुणातून उत्पन्न होणारे म्हणजे विष्णूजींकडून जी स्थिती होते तो भाव आहे, आणि जी रजगुणातून उत्पत्ती
आणि तमोगुणातून संहार जो होत आहे, हा भाव जो आहे ते सर्व माझ्यामुळेच होत आहे हे समज. कारण की सर्व तोच करत आहे आणि गुप्त बसला आहे, परंतु त्यांच्यात मी नाही आणि माझ्यात ते नाही. 13व्यामध्ये काय म्हटलंय? गुणांचे कार्यरूप सात्विक, राजस आणि तामस, म्हणजे तिन्ही गुणांमध्ये तिन्ही प्रकारच्या भावातून तिन्ही गुणांनी भावाने हा सर्व संसार आणि प्राणीमात्र मोहित होत आहे. या तिन्ही गुणांच्या पलीकडे रजगुण ब्रह्मा, सद्गुण विष्णू, तमगुण शिवजी यांच्या पलीकडे मज अविनाशीला नाही जाणत. आता बघा 14व्यामध्ये कमाल केली आहे. 7व्या अध्यायाच्या 14व्या मंत्रात, कारण की हा आहे अलौकिक अर्थात अति अद्भुत त्रिगुणमयी माया माझी, रजगुण ब्रह्मा, सद्गुण विष्णू, तमगुण शिवजी द्वारे पसरवले गेलेले जाळे हे मोठे गुंतागुंतीचे आहे, खतरनाक आहे. आणि जे पुरुष निरंतर मलाच पूजतात ते या मायेचे उल्लंघन करतात. अर्थात जे ब्रह्मसाधना करतात, ब्रह्मा विष्णू महेश यांच्यापासून मिळणाऱ्या लाभांपेक्षा जास्त लाभ प्राप्त करतात, ते ब्रह्मलोकी जातात. आता 15व्यामध्ये म्हटलंय की मायेमुळे ज्यांचे ज्ञान हरण झाले आहे, रजगुण ब्रह्मा, सद्गुण विष्णू, तमगुण शिवजी रूपी या त्रिगुणमयी मायेद्वारे जे त्यांच्यावर आसक्त आहेत, यांच्यापुढे ते कोणत्याही भगवानांना मानायला तयार नाहीत. म्हणतात ज्यांचे ज्ञान हरण झालेले आहे ते असुर स्वभावाला धारण केलेले आहेत, मनुष्यांमध्ये नीच आहेत. हो, आणि दुष्कर्म करणारे मूढ लोक आहेत, मूर्ख आहेत, मला पूजत नाहीत. गीता ज्ञानदाता हा ब्रह्म म्हणत आहे की हे मूर्ख, मलाही म्हणजे रजगुण ब्रह्मा, सद्गुण विष्णू, तमगुण शिवजी रूपी या त्रिगुणमयी मायेमुळे ज्यांचे ज्ञान हरण झालेले आहे, हे असुर, आसुर म्हणजे राक्षस स्वभाव धारण केलेले, मनुष्यांमध्ये नीच म्हणजेच अतिशय पामर प्राणी, दूषित कर्म करणारे मूर्ख. होय 4 उपमा दिल्यात एकत्र. मला पूजत नाहीत. पुण्यात्म्यांनो, आता ही कॉन्सेप्ट क्लिअर करावी लागेल की रजगुण ब्रह्मा, सद्गुण विष्णू, तमगुण शिवजी यांच्या पुजाऱ्यांना राक्षस स्वभाव धारण केलेले, मनुष्यांमध्ये नीच दूषित कर्म करणारे मूर्ख का म्हटले गेले? जसे भगवान शिव म्हणजे तमगुण शिवाची पूजा केली होती रावणाने, त्याला राक्षस म्हटले गेले. आणि कसे जुलूम केले आपल्या मातेवर, म्हणजे जसे तो श्री शिवजींचा पुजारी होता आणि विष्णूजी शिवाचा मोठा भाऊ आहे, त्याने आपल्या भावाच्या पत्नीलाच उचलून आणले ज्याची पूजा करत होता, तर माता झाली. आपल्या आईला उचलून आणले आणि पत्नी बनवण्याचा प्रयत्न करत आहे. यापेक्षा नीच कोणते कर्म असेल? मदिरा पीत असे, दारू पीत असे, मांस खात असे, आणि मग कसा कुत्र्याच्या मोतीने मेला? दूषित कर्म करणारे मूर्ख, आसुर स्वभाव धारण केलेला राक्षस म्हणवला गेला शेवटी. मग एक भस्मागिरी नावाचा, हे गिरी, पुरी, नाथ, कानफाडे, नागा हे तमोगुणी भगवान शंकरांचे उपासक आहेत. एक भस्मागिरी नावाचा एक साधक होता, भगवान शिवजींची पूजा करत असे. त्यांच्या द्वारासमोर कैलाश पर्वतावर जाऊन ठाण मांडून बसला दारासमोर आणि पाय वर आणि डोके खाली केले. 12 वर्षांपर्यंत तपश्चर्या करत राहिला. एक दिवस पार्वती म्हणाली की भगवान, तुम्ही तर सर्वेश्वर आहात, महेश्वर आहात, आपण तर समर्थ आहात, काय मागत आहे तुमचा पुजारी? याला पाठवून द्या इथून. भगवान शिव म्हणाले की बोल, काय मागत आहेस तपस्वी? तर भस्मागिरी म्हणाला की भगवान, मी असे नाही मागणार, तुम्ही वचनबद्ध व्हा तेव्हा मागेन. भगवान शिवांनी विचार केला की हा काय मागेल? एक सिद्धी मागेल, देऊन टाकेन. 8 सिद्धी आहेत याच्याकडे. आणि परमात्मा म्हणतात की माझ्याकडे तर असंख्य सिद्धी आहेत, 8ची तर काय गोष्टच नाही. तर मग काय सांगतात? तर तो म्हणाला की ठीक आहे बाबा, मी वचनबद्ध झालो, माग काय मागायचे ते. तेव्हा सरळ उभा राहिला. त्याच्या मनात काय दोष होता की मी भगवान शिवांकडून भस्मकडे मागेन. त्या भस्मकड्यात अशी शक्ती होती की ज्याच्या डोक्यावर असे करून असे म्हटले की भस्म, डोक्यावर असे करून, तर तो जळून जात असे, भस्म होत असे, नष्ट होऊन जायचा, मृत्यू होत असे. तर त्याला माहीत होते आणि त्याच्या मनात काय होते की भगवान शिवांना मारेन आणि पार्वतीला पत्नी करून घेईन.
याच दृष्टिकोनातून, याच उद्देशाने उभे राहून म्हणाला की द्या भगवान, भस्मकडे देऊन टाका. भगवान वचनबद्ध होते, भस्मकडे काढले आणि देऊन टाकले ते कडे. घे बाबा. आता जसे त्याच्या हातात हे भस्मकडे आले त्या पुजाऱ्याच्या, आणि तो म्हणाला घ्या शिवजी, व्हा तयार, तुलाच मारणार. आता त्याने बघितले तर राक्षस एकदम चेहरा बदलून गेला, डोळे बदलून गेले. म्हणाला की पार्वतीला पत्नी करून घेईन, माझा हाच उद्देश होता. हा 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 हा, दात उचकटून हसला. आता भगवान शिवजींनी ठोकली धूम तिथून. जेव्हा त्याचा पाहिला खरंच चेहरा बदलून गेला याचा. आता आपण अविनाशी म्हणतो या भगवान शिवांना, शंकरांना. अविनाशी असते तर घाबरायचे काय, उभे राहिले असते, म्हटले असते ये इकडे कर, काय करायचंय ते. ते पुढे आणि भगवान मागे, पुजारी बैलासारखे पळत आहेत. मोठमोठ्या ढांगा टाकत भगवान शिवजी. आता तिथे परमात्मा आले, पार्वती रूप बनवून. तर हे म्हणत आहेत विष्णू आले. विष्णूत कुठे एवढी हिंमत की या दोघांच्या मध्ये पडतील. परमेश्वर आले आणि मग तिथे पार्वती रूप बनवून गंडक नृत्य करायला लावून त्या भस्मगिरीला मारलं. मग विष्णू रूप धारण करून ते परमात्मा तिथे पोहोचले, जे शिवजी पळून चालले होते. कारण ही त्यांचीच मुलं आहेत, ज्यांच्यावर आपत्ती येते हेच सांभाळतात इथे येऊन. तेव्हा पुढे जाऊन उभे ठाकले विष्णू रूपात आणि म्हणाले अरे अरे थांबून जा. ते म्हणाले की विष्णू चल, आपल्या मागे राक्षस लागलाय, भस्मकडे मागून घेतलं माझ्याकडून. तेव्हा भगवान विष्णू म्हणाले हे घे तुझ्याकडं आणि थांब. भगवान विष्णू रूपात होते, त्यामुळे विष्णूच म्हणूया आपण. आता भगवान शिवांच्या लक्षात आलं नाही की हे भस्मकडं कुठून आलं, हे कसं आणलं, ये लवकर लवकर. शंकरजी म्हणत आहेत की हे कसं मिळालं की मी त्याला मारून टाकलं. ती राख दाखवली तेव्हा खात्री पटली, हा खाली पडलाय वाघ. तेव्हा त्यांचं काळीज थंड झालं, काळजातली धडधड थांबली भगवान शिवजींच्या. आता बघा, तो दुष्ट माणूस, तमोगुणाचा पुजारी, शिवाचा पुजारी, आणि शिवाला भगवान, आणि त्याच्या पत्नीवर बगळ्यासारखी वाकडी नजर. म्हणून यांना म्हटलंय की राक्षस स्वभाव धारण केलेले मनुष्यांमध्ये नीच दूषित कर्म करणाऱ्यांना भगवान म्हणता, आणि त्यांना मारण्यासाठी पळाला राक्षसापेक्षा कमी आहे हा. अजून काय लक्षण असतात राक्षसांचे. आणि दूषित कर्म आपल्याच आईच्या बाबतीत, म्हणजे मानले गुरु होते तर गुरुची पत्नी माता तुल्य असते आणि तिच्यावर नियत खराब करत आहे. आता हिरण्यकश्यपूने रजगुण ब्रह्माची तपस्या केली होती, साधना केली होती, पूजा केली होती, आणि त्याच्याकडून सिद्धी मागितली की मी ना सकाळी मरेन, ना संध्याकाळी, ना रात्री मरेन, ना दिवसा मरेन, असा वर मागितला. यावरून तर अर्ध्या हळकुंडाने तो भगवान झाला आणि आपलाच पुत्र प्रल्हादाचा शत्रू झाला. एवढे जुलूम केले त्या पुण्यात्म्यावर, आणि शेवटी कुत्र्याचे मरण मेला. राक्षस स्वभाव धारण करणारे, मनुष्यांमध्ये नीच दूषित कर्म करणारे मूर्ख, गीता ज्ञानदाता म्हणतो की मला देखील पूजत नाहीत. आता राहिले एक सद्गुणाचे पुजारी. एकदा एक कुंभमेळा भरला होता, अनेक वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. त्यावेळी काय होत असे की जसे हरकीपेढी हरिद्वारमध्ये कुंभमेळा भरला होता, कुंभांची जत्रा भरली होती, तर तिथे हे जात असत. जसे गिरी वेगळे, पुरी वेगळे, या तमोगुणाच्या उपासकांच्या देखील वेगवेगळ्या कॅटेगरीज आहेत. गिरी, पुरी, संन्यासी, कनपाडे, नागा आणि हे सरस्वती, हे सगळे तमोगुण शिवजींचे उपासक आहेत. हे तर वेगवेगळ्या आपल्या ग्रुपने जाऊन जमा होतात. आणि वैष्णव जे असतात ते भगवान विष्णू सद्गुणाचे उपासक आहेत. वैष्णव भगवान विष्णू सद्गुणाचे उपासक आहेत. ते वैष्णव वेगळे जमा झाले. आणि हे नागा देखील भगवान शिवाचे तमोगुणाचे उपासक आहेत. तर स्नान करण्याच्या वेळी ती कावड यांची वेळ ठरलेली असते की याच वेळी परभी लागेल आणि त्यावेळी स्नान केले तर तो पार होत असतो. असं समजा की त्यांची पापं कटतील, ते मुक्त होतील. परमात्मा म्हणतात की ज्या संगमावर तुम्ही स्नान करून मोक्ष मागता समुद्रात, तर ते मासे, बेडूक आणि जीवजंतू हे आधीच विद्यमान होते, तुमच्या कावडीच्या आधी तिथे होते. त्या परभीत त्यांनी तिथे स्नान केले तरी तिथेच राहिले, ते मुक्त नाही झाले. तरी जे काय असेल आपण आपल्या कॉन्सेप्टवर, पॉईंटवर परत येऊ. तर तिथे हे सगळे, तिथे आपापल्या ग्रुपमध्ये पुरी वेगळे, गिरी वेगळे, नागा वेगळे, संन्यासी वेगळे, आणि हे सरस्वती वेगळे, वैष्णव वेगळे,
असे वेगवेगळे एकत्र येतात तिथे जाऊन. मग ते आपापल्या एका ग्रुपमध्ये जातात. सर्वात आधी नागा पोचले हरकी पेढीवर. ही परबी लागणार होती त्या दिवशी. नागा पोचले, पूर्ण हरकी पेढीवर पसरले होते. कितीतरी हजारोंच्या संख्येने होते, 50-60 हजार. आणि पसरले तिथे जाऊन. मागून आले वैष्णव, सत्वगुण भगवान, विष्णूचे उपासक. त्यांनी येऊन म्हटले की नागांनो, तुम्ही आधी स्नान नाही करणार. आम्ही सर्वश्रेष्ठ आहोत, भगवान विष्णूचे उपासक आहोत. तुम्ही नंतर स्नान करा, प्रथम आम्ही स्नान करणार. आता ते नागा म्हणू लागले की आम्ही सर्वश्रेष्ठ आहोत, आम्ही त्यागी आणि बैरागी आहोत, आम्ही निर्वस्त्र राहतो, पूर्ण नग्न राहतो आणि शरीरावर राख लेपतो, आणि आम्ही तर निरेच्छ राहतो. आम्ही सर्वश्रेष्ठ आहोत, आम्ही प्रथम स्नान करणार. आता विष्णूजींचे उपासक वैष्णव म्हणू लागले की ओ माथे फिरून नो, तुम्ही तर ना आंघोळ करत ना धुवत, मलमूत्राचे हात पण नाही धुवत, आणि तुम्ही प्रथम आंघोळ करणार. बाहेर या, आम्ही आंघोळ करणार. पहिले आम्ही सर्वश्रेष्ठ आहोत, आम्ही भगवान विष्णूचे उपासक आहोत. आणि तुम्ही कुठले श्रेष्ठ आहात? पशु पक्षाप्रमाणे विवस्त्र फिरता. आणि या गोष्टीवरून त्यांची झाली मारामारी. जर त्यांचे भगवानच भांडतात तर यांना काय वेळ लागणार होता भांडण करायला? तोंड फिरवले उलटे नागांनी. आंघोळ पण विसरले, भगवान पण विसरले, गंगा पण विसरले त्यावेळी. आणि तिथे म्हणतात आपापसात त्यांनी तलवारी काढल्या, बाण मारले, एकमेकांना तोंडाने चावे घेतले, लचके तोडले. 25,000 हे त्रिगुण उपासक आपापसात कटून मेले, एकमेकांची कत्तल केली यांनी. आता त्याविषयी परमात्मा काय सांगतात? तीर तुपक तलवार कटारी, ये जमधड़ जोर बधावे हैं. हर पैड़ी हर हेत न जाण्या, वाजा तेग चलावे हैं. काटे शीस नहीं दिल करुणा, ये जग में साध कमावे हैं. जो जन इनके दर्शन को जावे, उनको भी नरक पठावे हैं. यो भी बैदा है बैदे से भेद अलदा, यो भी बैदा बैदा क्यों जाण्या, हम सतगुरु बैठे नो जाण्या. आता परमेश्वर कबीर देवजींनी आपले हे ज्ञान आदरणीय गरीबदास साहेबजींच्या अंतःकरणात फीड केले होते, फॅक्स केले होते. त्यानंतर आदरणीय गरीबदास साहेबजी सांगतात की आम्ही हे जाणले की हे पण व्यर्थ आहे, व्यर्थ आहे, व्यर्थ आहे. या तिन्ही गुणांची भक्ती करणे व्यर्थ आहे. तर विचारू लागले की तुम्हाला व्यर्थ कसे माहीत पडले? आम्हाला सद्गुरू भेटले म्हणून हे बैदा बैदा म्हणजे व्यर्थ, युजलेस. आता पुण्यात्म्यांनो म्हणतात हर पैड़ी हर हेत नहीं जाण्या, हर वाजा तेग चलावे हैं तलवार वहां. तिथे जाऊन चालवतात हे. और काटे शीस नहीं दिल करुणा, यांच्या दया नावाची गोष्ट नाही. और ये जग में साध को आवे न संत के, और जिनको गरही करें आदेशा. यांना संत मानून यांची पूजा करतात, प्रणाम करतात. म्हणतात यांच्या तर दर्शनाने पण जे आहे ना पाप लागेल. पापी पर्वत ना बैठो, मुख देखे पाप लगे जाका. 9-10 मास गर्भ त्रास दई, धक्कार जन्म उसकी माँ का. आणि यांना गुरु बनवतात अशांना. हे लोक जे या तिन्ही गुणांना जे इष्ट मानून यांची पूजा करत आहेत. 3 देव की जो करते भक्ति, उनकी कदे ना होवे मुक्ती. ही गोष्ट 600 वर्षांपासून सांगत आहेत परमात्मा. पुण्यात्म्यांनो, आज जे तुम्हाला सुख मिळत आहे ते चांगलं वाटत आहे. आणि आजच्या पूर्वी 50 वर्ष पण हीच गोष्ट सांगितली असते दासाने, तर दासाचं डोकं फोडून टाकलं असतं येऊन. आणि आता गुण गातात गुण. संघर्षासाठी तयार झाली आमची मुलं. घरोघरी जाऊन दवंडी पिटवतात गावागावात की कारण ते सगळे तुमचे बहीण भाऊ आहेत व सगळे दुःखी आहेत. त्यांनी अज्ञानाने परिपूर्ण करून ठेवले या नकली संतांनी. आणि त्यांना समजावत आहेत, ते समजू शकत आहेत आणि आता पळत येत आहेत. इतकी थंडी, आणि तुम्ही कुठून कुठून चालत आला आहात. ही कृपा आहे तुमच्यावर परमात्म्याची. त्याच्या प्रेरणेशिवाय तुम्ही मनुष्य अशा थंडीत तर घरात बसतो, शेजारच्या घरात पण जात नाही, दुसऱ्यांच्या घरात. म्हणतो सकाळी बघू इतकी थंडी पडली आहे. आणि काही वेळा लघवीला जायचं असेल तरी पण जात नाही, विचार करतो तासाभराने बघेन असे. आणि तुम्ही लांबून चालत आलात सगळे सोडून अशा थंडीत. कोणी ट्रेनने, कोणी बसने 24 तास चालून तुम्ही पोहोचलात. ही कृपा आहे तुमच्यावर भगवानांची. आणि ही अमर कथा तुम्हाला ऐकायला मिळत आहे. किती दयाळू आहेत परमात्मा.
सगळ्या मुलांना रजईवर बसवून, आणि आता तुम्ही जसे दूध पाजता मुलाला जबरदस्तीने, म्हणता ना बाळा थोडंसं पी रे, असंच अमृत ज्ञान तुम्हाला पाजलं जात आहे. ही कृपा आहे तुमच्यावर परमात्म्याची, नाहीतर हे ज्ञान नाही गोष्ट तुम्हाला कोणी ऐकवली असती. जय गणेश जय गणेश जय गणेश देवा असे भरून ठेवले होते आपल्यात. तर उंदराची स्वारी तुमचे लाडू चाखतोय. सांगा आता हे भगवान होते? आपल्याला ज्ञान नव्हते, आपण त्यांना चिकटून राहिलो पूर्ण आयुष्यभर. तेव्हा आता परमात्म्याने आपले डोळे उघडले. पुण्यात्म्यांनो, आपला मोतीबिंदू गळून पडला, ऑपरेशन झाले, आणि आता तुम्हाला पण डॉक्टर बनवले. हळूहळू गावात खेड्यात जाऊन पुस्तके वाटा, त्यांना प्रेमाने समजवा. जरी एक वेळ कोणी अपशब्द बोलले तुम्हाला, त्याचे वाईट वाटून घ्यायचे नाही, कारण की तुम्हाला माहिती आहे तुम्हाला पण पहिल्या वेळेला असेच वाटले असेल जसे आज ते चिडलेत. आणि मग बघा तुमचे गुण गाईल. ओहो, तुम्ही तर माझा अंधार दूर केला. आणि तुम्ही म्हणाल की नाही, ही तर सद्गुरुदेवांची कृपा आहे, आपल्यावर नाही घ्यायचं. म्हणतात मैं करे सो मारिए, तू करे सो छूट बे, इस मार में होशियार बंदे गदा बने के ऊँट बे, हो करे सो गद्दा होई, मैं करे सो बोक बे, और बंदा भी सारे बंदगी तो स्वान है सब लोग बे. तर सांगायचा मुद्दा हा आहे की आपल्या डोक्यावर नाही घ्यायचं. परमात्म्याने दिलेलं ज्ञान आहे. आपल्यावर कोणी तुमची प्रशंसा करत असेल की तुम्ही खूप छान ज्ञान सांगितलं, की तुमच्यात हवा भरेल, मग ब्रह्मा विष्णू महेश यांच्यासारखी स्थिती होईल. मग तुमची खोटेच खोटे होईल तुमचे. आमचे काही काम नाही. आपण जीव आहोत, भगवान गॉड गिव्हन ज्ञान आहे आणि आम्हाला माहीत आहे, देत आहोत त्याचा संदेश. एक सेवक बनून, एक पत्रवाहक बनून आम्ही पुस्तके घेऊन जात आहोत. आमचे इतकेच काम आहे आणि इतकेच स्वतःला समजा, आपण जीव आहोत. आता पुण्यात्म्यांनो, पहिले आपण नाटक बघायला जात होतो थंडीमध्ये. एक जे आहे ना, त्या खादीची चादर असायची आणि खादीचा कुर्ता पायजमा असायचा, आणि जाऊन बसायचो थंडीच्या दिवसात. नाटक बघायला जायचंय तिथे, सकाळी बघितले ना तिथे गाढवं पण बसत नाही, तिथे जाऊन बसायचो. म्हणजे जाऊन सगळेच बसायचे आणि संपूर्ण रात्र दात विचकटायचे, चांगलं वाईट म्हणत असायचे, आणि सकाळी उठून येत असायचे. संपूर्ण रात्र जागायचे, तिथे वाळूवर जाऊन बसायचे, तिथे कोणती मॅट अंथरायचे. आम्ही पाहिले आहे. आणि आज पण बघा परमात्म्याने कशी कृपा करून ठेवली, आणि हे ज्ञान तुम्हाला ऐकायला मिळत आहे. जे देवता पण तळमळत होते या सत्संगाला. तुम्ही किती पुण्यात्मे आहात हे तुम्हाला नाही माहिती. हिऱ्याला त्याच्या किमतीचे ज्ञान नसते, जवाहीर सांगतो. तर ही वेळ आहे या ज्ञानाला समजण्याची. अर्धा तास, एक तास फालतू जरी वाटला तरी आनंद माना तुमच्या मनात. असे रहस्य तुमच्या समोर येत आहेत. आता हा गीता ज्ञानदाता 15व्या श्लोकापर्यंत तर म्हणतो, ब्रह्मा विष्णू महेशची पूजा करणाऱ्यांना मूर्ख, राक्षस स्वभाव धारण केलेले, मनुष्यात नीच दूषित कर्म करणारे असे सांगतो. हे माझी भक्ती करत नाहीत ब्रह्मची. आता 16, 17, 18 मध्ये 3 श्लोकात आपल्याविषयी सांगत आहे की मज ब्रह्मची भक्ती पण 4 प्रकारचे करतात, किंवा कोणी करतही नाही. जसे 7व्या अध्यायाच्या प्रथम व 2ऱ्या श्लोकात म्हटलंय की माझ्या भक्तीचा प्रयत्न कोणी 1000तून एखादा करतो, आणि त्यातला पण कोणी एखादाच मला ओळखतो, समजतो योग्य प्रकारे, म्हणजे ब्रह्मपर्यंत पोहोचतो. तर इथे तेच सांगतो, 4 प्रकारे माझी साधना करतात: आर्त, अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञानी. तर त्या तिघांना तर रिजेक्ट करतो. हा आर्त तर ते आहेत जे संकट निवारणासाठी वेदांच्या मंत्रांच्या आधाराने अनुष्ठान करतात. ते अन्य आरती किंवा कोणत्या कवितेची मदत घेत नाहीत, ना कोणत्या अन्य मंत्राचा वेदांच्या मंत्राने करतात, तर ते ब्रह्म उपासकच म्हटले जातात. अशा प्रकारे अर्थार्थी जे धनप्राप्तीसाठी, धन भरपूर होऊ दे आपले, यासाठी कोणते अनुष्ठान करतात ते वेदांच्या मंत्रानेच करतात, तर ते पण व्यर्थ आहे, कारण ती भगवान प्राप्ती नाही, ते तर अन्य कार्याला लागलेत. आणि तिसरा जिज्ञासू जसा घरातून निघाला भगवान मिळवण्यासाठी, पुढे अज्ञानी संत भेटले, त्यांच्याकडून कचरा ज्ञान गोळा केले, स्वतःच वक्ता बनला तो जिज्ञासू, तो पण व्यर्थ सांगितलाय. नाही. आता 4थ्या प्रकारचे ज्ञानी आहेत. ज्ञानीचा अर्थ हा आहे की ज्याला हे समजले की मनुष्य जीवन परत परत मिळणार नाही, आणि मनुष्य जन्माचा मूळ उद्देश आहे परमात्मा मिळवणे, मोक्ष करून घेणे, जन्ममृत्यूपासून सुटका करून घेणे.
आणि मग त्यांनी वेद वाचले, त्यांना जसेही समजले त्यांनी हे मानले की अन्य देवतांची पूजा पण नाही केली पाहिजे, केवळ एक परमात्मा, एकम, ज्याच्यासारखा दुसरा नाही, त्याच्या भक्तीनेच लाभ होईल, मोक्ष मिळेल. आता त्यांना जसे पण वेद समजले त्याच्या आधाराने या ब्रह्मला, कारण की यजुर्वेद अध्याय नंबर 40च्या मंत्र नंबर 15 लिहिलंय, वायू अनिलम अमर्तम अथ इदम भस्मांतम शरीरम ओम कर्तु समर किल्वे समर कर्तुम समर. वेद ज्ञानदाता सांगत आहे की माझे एक ओम नाम आहे आणि याचे शेवटच्या श्वासापर्यंत, जेव्हा शरीर सोडशील तुझे, म्हणजे सुरुवातीपासून शेवटच्या श्वासापर्यंत माझा ओम नामाचा जप कर, काम करत करत स्मरण कर, विशेष ओढीने स्मरण कर आणि मनुष्य जन्माचा मुख्य उद्देश मानून त्याचे स्मरण कर. अशा प्रकारे स्मरण करण्याने जे तुला ब्रह्म ओमने जे लाभ मिळणार आहेत ते अमरत्व, ती गती तुझी होईल. तर यांनी, ऋषींनी हे तर मानले की ओम नाम आहे, नथिंग एल्स, अजून कोणता मंत्र नाही. जसे गीताजीत असे वेदात केवळ एक ओम मंत्र आहे आणि त्यांनी ओम नामाला पूर्ण परमात्म्याचे मानले आणि ब्रह्माला सुप्रीम पॉवर मानले, पूर्ण ब्रह्म. यांना मोतीबिंदू होता. यजुर्वेदाच्या अध्याय नंबर 40च्या श्लोक नंबर 10 पासून 13 पर्यंत 2 वेळा म्हटले की त्या कोणी तर परमात्म्याला तर समवात म्हणतो, जन्म घेतो, कोणी असमवात की तो जन्म घेत नाही, तो तर निराकार आहे. याचे ज्ञान पण तत्वदर्शी संत करून देतील, त्यांच्याकडून ऐका, ते सांगतात खरे खरे. अजून कोणी हे म्हणतो, ज्याला एक अक्षर ज्ञान झाले त्याला तुम्ही विद्वान म्हणता, अविद्या, आणि ज्याला थोडीशी विद्या मिळाली त्याला विद्वान म्हणतात, ज्ञान मिळाले, अक्षर. तर विद्वान व अविद्वानाची व्याख्या पण तो तत्वदर्शी संत सांगेल, त्याच्याकडून ऐका. त्यांचे डोळे बंद होते, त्यांना मोतीबिंदू होता. त्यांना हे समजले नाही की तो तत्वदर्शी संत तरी शोधा कमीत कमी, जो वेदांहूनही कोणते वेगळे ज्ञान सांगेल. ते नाही समजले. गीताजी अध्याय नंबर 4च्या श्लोक नंबर 34 सांगितले की जे गीताजी अध्याय नंबर 4च्या श्लोक नंबर 32 म्हटले आहे की ब्रह्मणे मुखे सच्चिदानंद घन ब्रह्मच्या वाणीमध्ये की हे परमात्म्याने स्वतः येऊन जे ज्ञान बोलले आहे त्यात भरपूर विस्ताराने यज्ञ म्हणजे धार्मिक अनुष्ठानाची माहिती दिलेली आहे. ते तत्वज्ञान आहे. त्या तत्वज्ञानाला 4थ्या अध्यायाच्या 34व्या श्लोकात म्हटले आहे गीता ज्ञानदात्याने की तो कोणा तत्वदर्शी संताकडे जाऊन समज. याने हे सिद्ध आहे की गीता ज्ञानदाता नाही जाणत त्या परमक्षर ब्रह्मची माहिती, नाहीये त्याला त्याची वे ऑफ वर्शिप, कंप्लीट ज्ञान नाहीये. आता काय प्रसंग काय आला की तो आता काय म्हणतो की जो ज्ञानी आत्मा आहे तो तर आहे उदार, नेक आत्मा आहे, परमात्म्यासाठी समर्पित झाले आहेत सगळे, घर पण सोडले, राज्य पण सोडले आणि हजारो वर्ष हठयोग पण केले, शरीराची पर्वा केली नाही, मरोवा जगो असे असे चवन ऋषी होते की ज्यांच्या पूर्ण शरीरावर वाळवी लागली, डोळे फक्त दिसत होते, म्हणजे असेच एक चुणक ऋषी होते असे. तर त्यांनी म्हणतात हे तर आहेत उदार, परंतु हे माझ्या अनुत्तम गतीमध्येच आश्रित राहिले, कारण त्यांना तत्वदर्शी संत नाही भेटले. आता बघा इथे त्यांनी कसा नाश केला, अर्थाचा अनर्थ केला हे बघा. श्रीमद भगवद्गीता. आता बघा श्रीमद भगवद्गीता तीच गीता प्रेस गोरखपूरहून प्रकाशित आहे. जयदयाल गोयंका याचे अनुवादक आहेत. आता अध्याय नंबर 7च्या आपण श्लोक नंबर 16, 17, 18, 3 वाचूया. पुण्यात्म्यांनो, धन्य आहात तुम्ही. हे तेच रत्न, अनमोल रत्न तुम्ही घरी आणून ठेवले होते, आपल्या खजिन्याची आपल्याला माहिती नव्हती. आता बघा, हे भरत वंशामधल्या श्रेष्ठ अर्जुना, उत्तम कर्म करणारे अर्थार्थी, म्हणजे ते तर नीच कर्म करणारे होते पहिले 12 ते 15 तर आता चांगले सुकृतीनं हा चांगले कर्म करणारे अर्थार्थी, आर्त आणि जिज्ञासू आणि ज्ञानी, हे 4 प्रकारचे भक्तजन माझी पूजा करतात. मग 17 म्हटले आहे की त्यांच्यात नित्य माझ्यात स्थित अनन्य भक्तीवाला ज्ञानी भक्त, अतिउत्तम आहे. कारण की मला तत्वाने जाणणाऱ्याला मी
अत्यंत प्रिय आहे आणि तो ज्ञानी मला अत्यंत प्रिय आहे. आता बघा 18व्यात काय म्हटलंय की जे चौथ्या प्रकारचे ते मला आवडतात, कारण की ते अन्य देवी देवतांची पूजा करत नाहीत, ते माझी साधना करत आहेत. उदारहा सर्वे एवं एते ज्ञानी तू आत्महा एवं मे मतम आस्थितः सह ही युक्तात्मा माम एवं अनुत्तमाम गतिम. 18वा श्लोक. यांनी काय अनुवाद केलाय, हे सगळे उदार आहेत, परंतु ज्ञानी तर साक्षात माझे स्वरूपच आहेत. हे माझे मत आहे. गीता ज्ञानदाता सांगतो की हे माझे मत आहे. आणि कारण की ते युक्त आत्मा म्हणजे भगवानामध्ये लीन आत्मा, याचा अर्थ आहे युक्तात्मा भगवानामध्ये लीन, तो आहे मदगत. मनबुद्धी असलेले ज्ञानी भक्त अतिउत्तम. आहा, अनुत्तमाम आहे तर आश्चर्य. अनुत्तमाम म्हणजे पूर्णतः अति उत्तम केले आहे. लिहायला हवे होते अति अनुत्तम, अश्रेष्ठ, कचरा, व्हेरी बॅड, गती रूप. मला ही आस्थित चांगल्या प्रकारे स्थित आहे. याचा अर्थ काय होतो बघा. उदारहा सर्वे एवं ऐते ज्ञानी तू आत्मा एवं मे मतम. माझ्या मताप्रमाणे हे माझे मत आहे की सगळे ज्ञानी आत्मा, हे ज्ञानी आत्मा आहेत तर सगळेच्या सगळे मोठे, उदार आहेत, भगवानांसाठी समर्पित आहेत. आस्थितः सहा ही युक्तात्मा, हे आस्थित म्हणजे आश्रित आहेत. माम एवं अनुत्तमाम गतिम माझ्या अति वाईट गतीमध्ये हे माझ्यातच आस्थित आहेत, कारण की यांना तत्वदर्शी संत नाही भेटला. युक्तात्मा भगवानामध्ये गुंतलेला आत्मा हा माम एवं अनुत्तमाम गतिम. माम म्हणजे माझी. हे यांनी काय केलं आहे, हे सगळे उदार आहेत, परंतु ज्ञानी जो माझा आत्मा हे माझे मत आहे, कारण की तो आहे मनबुद्धीवाला. युक्तात्माचा अर्थ होतो भगवानात गुंतलेला आत्मा. अति गती स्वरूप, अतिउत्तम लिहिलंय, हे तर तुझं आश्चर्यच आहे. आणि माझ्यातच आस्थित आहे. हे सांगतात अति अनुत्तम गती आहे माझी आणि यामध्येच हे व्यस्त आहेत. हे आहेत तर चांगले आत्मे. आता याचे उदाहरण देतो तुम्हाला पुण्यात्म्यांनो. श्रीमद भगवद्गीतेचे ज्ञान हा काळ देत आहे. गीताजी अध्याय नंबर 4च्या श्लोक नंबर 5 व 9 मध्ये, अध्याय नंबर 2च्या श्लोक नंबर 12 मध्ये, अध्याय नंबर 10च्या श्लोक नंबर 2 मध्ये हा स्पष्ट म्हणतो की माझा जन्म आणि मृत्यू होतो. तुझा पण होतो, माझा पण होतो. तू नाही जाणत, मी जाणतो. माझे जन्म आणि कर्म अलौकिक आहेत. यामुळे सिद्ध आहे की गीता ज्ञानदाता नाशवान आहे, याचा जन्म मृत्यू होतो. गीताजी अध्याय नंबर 8च्या श्लोक नंबर 1 मध्ये अर्जुनने विचारले की प्रभू, तुम्ही अध्याय नंबर 7च्या श्लोक नंबर 29 मध्ये ज्या तद्ब्रह्मच्या विषयी सांगितले आहे की त्याला जाणल्यानंतर आणि सगळ्या अध्यात्माने परिचित, सर्व कर्मांनी परिचित व्यक्ती फक्त जन्म आणि मरणातून सुटण्याचा प्रयत्न करतो, तर तो किम तद्ब्रह्म 8व्या अध्यायाच्या प्रथम मंत्रात श्लोकात विचारलं. त्याचं उत्तर दिलं 8व्या अध्यायाच्या 3ऱ्या श्लोकात गीता ज्ञानदात्याने की परमाक्षर ब्रह्म आहे तो, म्हणजे तो गीता ज्ञानदात्यापेक्षा अन्य आहे. म्हणूनच गीताजी अध्याय नंबर 18च्या श्लोक नंबर 62 मध्ये म्हटले की अर्जुन, तू सर्वस्व भावाने त्याला शरण जा, त्याच्या कृपेनेच तुला परमशांती आणि सनातन परमधाम प्राप्त होईल. गीताजी अध्याय नंबर 15च्या श्लोक नंबर 1 पासून 4 पर्यंत आणि 16-17 मध्ये सांगितले की उलटा लटकलेला संसाररूपी वृक्ष आहे, वरती मूळ पूर्ण परमात्मा आहे, खाली तिन्ही गुणरूपी शाखा आहेत. चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊया ज्यांनी जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याकडून दीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारे सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार सत साहेब. आपलं नाव? माझं नाव किरण आप्पासाहेब शेळके. आपण कुठून आलात? मी गाव कनेरीवाडी, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर येथून आलो. आपला व्यवसाय काय आहे? मी कारखान्यात काम करतोय, MIDC मध्ये. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा मी 25 एप्रिल 2013 रोजी घेतली. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्यापूर्वी आमच्या घरी पारंपरिक भक्ती साधना
आपले कुलस्वामीला अमावस्याला जाणे वगैरे अशी भक्तिसाधनं होती. त्याचबरोबर मी कोल्हापूर कसबा बावडा येथे दामाखेडा कबीरपंथी यांचा एक ब्रांच आहे, तिथे गुरुदीक्षा घेतली होती. संत रामपालजी महाराजांचा मार्ग आपल्याला कसा कळाला आणि आपण त्यांच्या शरणात कसे आलात? संत रामपालजी महाराजांचा मार्ग माझे दूरचे नातेवाईक आहेत, त्यांनी मला हा संत रामपालजी महाराजांचा मार्ग सांगितला. कारण पूर्वी जो दामाखेडा कबीरपंथी यांचा जो मार्ग होता त्यांनीच मला सांगितला होता आणि त्यांच्याबरोबर मी तिथं गुरुदीक्षा घेतली होती. पण त्यानंतर 1-2.5 वर्षानंतर मी तो मार्ग सोडला. परत करेक्ट 14 वर्षानंतर ते असेच घरी आले आणि संत रामपालजी महाराजांच्या ज्ञानाविषयी चर्चा झाली. त्यावेळी मला हा मार्ग समजला. त्यानंतर 1 महिन्याभरातच मी बरवाला आश्रम हरियाणा येथे जाऊन संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेतली. संत रामपालजी महाराजांचा अनुग्रह जेव्हा आपण घेतला, जेव्हा आपण त्यांच्या शरणात आले, त्यानंतर आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय अनुभव आलेत? संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्यापूर्वी त्यावेळी झोपेचा त्रास होता. म्हणजे झोप अशी रोज झोप लागायचीच नाही. पहाटे 3 वाजले 4 वाजले तरी झोप लागायचीच नाही. पण तो ज्या दिवसापासून मी सत्संग ऐकायला सुरुवात केली त्या दिवसापासून मला तो झोपेचा त्रास पूर्णपणे नाहीसा झाला माझा. मी ज्यावेळी गुरुदीक्षा घेतली त्यावेळी मी पडक्या घरात राहत होतो. माझी परिस्थिती पूर्ण म्हणजे हलाखीची होती. पण संत रामपालजी महाराजांच्या गुरुदीक्षा घेतल्यानंतर अशी काही परिस्थिती बदलली की मी ज्या ठिकाणी कामाला होतो तिथे परमनंट झालो. त्यानंतर अशा काही घटना घडल्या की कर्ज मंजूर झाले वगैरे, माझं घर स्वतःचं घर बांधून झालं. परत माझ्या घरातील इतर लोकही ह्या मार्गामध्ये आले. तसेच मी ज्यावेळी दामाखेडा कबीरपंथीयामध्ये गुरुदीक्षा घेतली होती त्यामध्ये मी जे एका ठिकाणी नोकरीला होतो त्या ठिकाणी 1 वर्षाचा ट्रेनिंग पिरियड होतं. त्यानंतर करेक्ट 1 वर्ष पूर्ण व्हायच्या दिवशी मला तिथं फिट आली. कामावर असतानाच फिट आल्यानंतर मी तिथे पडलो. ती परमनंट ऑर्डर मला मिळणार होती, ती ऑर्डर मिळाली नाहीच, उलट कामावरून काढून टाकली मला. इतकं म्हणजे ह्या भक्तीमध्ये करून मला काय फायदा झाला असं वाटल्यानंतर मी खूप वाईट वाटले. त्यानंतर तिथून जे ग्रंथ आणले होते मी दामाखेडावरून, कबीर मंशूर वगैरे इतर, ते मी फाडून जाळून टाकले सरळ. पण ह्या संत रामपालजी महाराजांच्या शरणामध्ये आल्यानंतर माझे बरेच लाभ झालेत की माझे व्यसन सुटले. तंबाखू, गुटखा, दारू या सगळ्यातून मुक्त झालो मी. मला लहानपणापासून अशी स्वप्ने पडत आहेत की मी स्वप्नात जे पाहतोय ते पुढील 7 दिवस ते 15 दिवसात ती घटना माझ्या पुढ्यात घडते. म्हणजे एखाद्या गावी गेलो आहे, ती गावातला रस्ता म्हणा किंवा असं सगळं ते एक स्वप्न बघितलेल्या पुढच्या 7-8 दिवसात किंवा 15 दिवसात ते माझ्या समोर येतं आहे असं होत होतं. पण लहानपणापासून एक स्वप्न पडत होतं जे मला अजून त्याचा उलगडा झाला नव्हता. त्या स्वप्नात असं होतं की अशी चौकट आहे, त्याला अशी कमान आहे वरती, ती कमान आहे आणि अशी आकाशात निळं आकाश आहे असं, त्यात ती चौकट अशी हवेत चाललेली आहे आणि त्या चौकटीच्या आत मी बघण्याचा प्रयत्न करतो आहे की काय आहे, क्लिअर दिसत नाही. असं ते स्वप्न होतं. ते परत त्याच्यानंतर त्याला लागूनच दुसरं स्वप्न दिसत होतं की असा मोठमोठ्या दगडांचा बांध आहे, असा रेडियस आकारात असा बांध आहे. तो बांध बघितला. त्यानंतर मी झोपेतून जागा होतो आहे. पण ते माझी इतर जी स्वप्न होती ते 8 ते 15 दिवसात दिसायची मला, पुढं यायची. पण ते लहानपणापासून पडणारं स्वप्न ते मला आत्तापर्यंत दिसलंच नव्हतं. पण संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेतल्यानंतर बरवाला आश्रममध्ये ज्यावेळी गेलो मी 2013 साली, त्यावेळी संत रामपालजी महाराजांच्या जी बसायची खुर्ची होती त्या खुर्चीचे पाठीमागचे पाठ टेकायचे आसन होते. ते मी बघितल्यानंतर मला लक्षात आलं की ती जी चौकट दिसत होती ते पाठीचं आसनच आहे. त्यानंतर मला लक्षात आलं त्या स्वप्नाचा अर्थ. पण पुढील जे दगडांचं जे दिसत होतं, दगडांचा बांध, त्याचा काही उलगडा झाला नव्हता. पण 2022 साली पुणे आश्रम येथे सेवेसाठी गेल्यानंतर तिथे टेकडी होती. टेकडी फोडून तिथले दगड असे पसरले होते बांध. ते बघितल्यानंतर माझ्या लक्षात आलं की मी हेच ते लहानपणापासून स्वप्न बघतोय आणि त्यावेळी माझं ते स्वप्न पूर्ण झालं. आणि यावरून लक्षात आलं की मी परमात्मा माझ्याबरोबर पूर्वीच्या जन्मापासून काहीतरी असे आहेत माझ्याबरोबर
की मला दाखवून देत आहेत की मीच स्वतः परमात्मा आहे आणि ती माझी भक्ती कर आणि हीच तुला मोक्षप्राप्तीपर्यंत नेणारी भक्ती आहे. त्यानंतर आणखीन एक अनुभव आला की मी संत रामपालजी महाराजांच्याकडून गुरुदीक्षा घेतल्यानंतर एक 6-7 महिन्यानंतर एक गल्लीमध्ये एक नंदी बैलवाला आला. नंदी बैलवाला आला. तो काय करत होता, गल्लीतील स्त्रिया त्यांच्याकडे असे उदबत्ती तांदूळ वगैरे घेऊन जात होत्या. त्या प्रत्येक स्त्रीचं ते भविष्य सांगत होते. भविष्य म्हणा किंवा आत्ताचा सध्या तिला मुले किती आहेत वगैरे असं सगळी तिच्याविषयी चेहरा पाहून ते विद्या होती त्या नंदीवाल्याकडे. ती सांगत असताना माझी पत्नी पण गेली. माझी पत्नी गेल्यानंतर लगेच सांगायला लागली, काही सांगितलं असं तुला एक मुलगा आहे एक मुलगी आहे असं वगैरे सांगितलं. पण एक वाक्य असं बोलला तो नंदीवाला की तू माणसाला गुरु केलेला नाहीस, देवाला गुरु केला आहेस. हे ऐकल्यानंतर म्हणजे माझ्या अंगावर काटा आला की म्हणजे माझ्या पत्नीचा आणि ती गुरु वगैरे तिने गुरु कुठला केला नव्हता. ते वाक्य माझ्यासाठी होतं. आणि ती स्वतः शंकर भगवान जे जसं नंदीवर बसून येतात त्यांनी सांगतील तसा काहीतरी सीन होता तो. इतकं मला ते अंगावर शहारे आणण्यासारखा प्रसंग होता तो. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यानंतर आपल्याला पदोपदी अनुभव आलेत. पदोपदी संत रामपालजी महाराजांनी आपल्याला दृष्टांत दिला. त्याचप्रमाणे आपल्यावर जे कष्ट होते त्यातून आपल्याला बाहेर काढलं. तर ह्या सगळ्या अनुभवातून आपण समाज बांधवांना काय संदेश द्याल? समाज बांधवांना एकच विनंती आहे की संत रामपालजी महाराज हे परमेश्वराचे अवतार आलेले असून पृथ्वीतलावर या कलियुगात जेव्हा लोकांचा भक्तीवरून विश्वास उडाला आहे अशा वेळी ते परमात्मा संत रामपालजी महाराजांच्या रूपात येऊन आपल्याला ती भक्ती देऊन आपल्याला मोक्षप्राप्ती करण्यासाठी आलेले आहेत. तर संत रामपालजी महाराजांच्याकडून गुरुदीक्षा घ्या एवढीच विनंती आहे. सर, जर एखाद्या व्यक्तीला संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घ्यायची असेल तर ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा कशी घेऊ शकेल? संत रामपालजी महाराजांच्या सत्संग हे विविध चॅनलवर येत असतात किंवा परत सोशल मीडिया फेसबुक व्हॉट्सअप अशा सर्व ठिकाणी संत रामपालजी महाराजांच्या ज्ञानाचा प्रसार होत आहे. तर ते सत्संग टी व्हीवर सत्संग असतात ना, त्याच्यामध्ये एक पट्टी चालू असते. त्या पट्टीमध्ये आश्रमचे नंबर असतात. त्या नंबरवर कॉल करून आपण आपल्या जवळच्या नामदान केंद्राचा पत्ता विचारू शकता आणि तिथे जाऊन आपण गुरुदीक्षा घेऊ शकता. सर, जसं तुम्ही सांगितलं की संत रामपालजी महाराजांचे आज बऱ्याच ठिकाणी नामदान केंद्र आहेत आणि त्या नामदान केंद्रावर जाऊन ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेऊ शकते. तर मला हे विचारायचं आहे की या नामदीक्षेसाठी या गुरुमंत्रासाठी त्या साधकाला किती पैसे मोजावे लागतात? ते नामदीक्षा घेण्यासाठी एकही रुपया घेतला जात नाही. सर्व काही फुकट दिले जाते, फ्रीमध्ये निःशुल्क असे नामदान दिले जाते. परत त्याच्याबरोबर भक्ती करण्यासाठी जी काही सामग्री दिली जाते तीसुद्धा मोफत दिली जाते. धन्यवाद. सत साहेब. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagadgururampalji.org वर व्हिजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून 7030303951 किंवा 7030303952
या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.